नमस्कार. शैव संप्रदायाचा उल्लेख केल्यावर एका अशा परंपरेचे नाव आदराने घेतले जाते जिने भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. ती परंपरा म्हणजे नाथ संप्रदाय. अलख निरंजन असा घोष करत संपूर्ण भारत भ्रमण करणाऱ्या या संप्रदायाचा उगम साक्षात भगवान शंकरापासून म्हणजेच आदिनाथांपासून झाला असे मानले जाते. योग साधना, हठयोग आणि भक्ती ही या संप्रदायाची प्रमुख ओळख आहे. नाथ संप्रदायात नवनाथ म्हणजे 9 महान सिद्धांचे विशेष महत्त्व आहे. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चरपटीनाथ, नागनाथ, भर्तृहरीनाथ आणि रेवणनाथ. मच्छिंद्रनाथ आणि त्यांचे शिष्य गोरक्षनाथ यांनी या संप्रदायाला खरी शिस्त आणि दिशा दिली. उत्तर भारतातील गोरखपूरपासून ते थेट नेपाळ आणि अफगाणिस्तानपर्यंत या संप्रदायाचा विस्तार झाला. गोरक्षनाथांनी हठयोगाचा पुरस्कार केला. शरीरशुद्धी, प्राणायाम आणि कुंडलिनी जागृती याद्वारे मोक्ष मिळवता येतो हे त्यांनी सिद्ध केले. म्हणूनच आजही देशभरातील अनेक मठांना गोरखनाथ मठ म्हणून ओळखलं जातं. नाथ संप्रदायाचे महाराष्ट्राशी अतिशय घट्ट नातं आहे. महाराष्ट्रात या परंपरेने भक्तीची एक नवीन लाट निर्माण केली. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना अनुग्रह दिला आणि तिथूनच संत ज्ञानेश्वरांच्या रूपाने नाथ परंपरा वारकरी संप्रदायाचा संगम झाला. ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीत आपल्या गुरु परंपरेचा उल्लेख करताना आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि गहिनीनाथ आणि निवृत्तीनाथ असा क्रम सांगितला आहे. महाराष्ट्रातील सासवड, त्र्यंबकेश्वर आणि पैठण ही नाथ संप्रदायाची महत्त्वाची केंद्रे बनली आहे. नाथ संप्रदायाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही जातीपातीचा विचार केला नाही. समाजाच्या शेवटच्या स्तरातील माणसालाही त्यांनी योग आणि अध्यात्म शिकवलं. या संप्रदायाचे साधू कानात मोठी कडी मुद्रा घालतात, म्हणूनच त्यांना कानफाटे योगी असंही म्हटलं जातं. कष्टकरी आणि शेतकरी यांनी नाथपंथाचे विचार आजही जिवंत ठेवले आहेत. पोथी पुराणांपेक्षा अनुभवाच्या ज्ञानाला त्यांनी जास्त महत्त्व दिले. थोडक्यात सांगायचे तर नाथ संप्रदायाने देशाला योग दिला आणि महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा दिली. शरीराची शुद्धी आणि मनाची भक्ती यांचा हा सुंदर मिलाफ आजही आपल्याला प्रेरणा देतो. पुढच्या भागात आपण शैव परंपरेतील आणखी एका प्रभावी प्रवासाबद्दल बोलणार आहोत. वीरशैव लिंगायत संप्रदाय आणि महात्मा बसवेश्वरांचे विचार. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत भेटत राहू.